Hello friends, welcome and good afternoon to all of you. माझ्याकडे जो टीचिंग करता जो सिलेबस आहे तो सेमिस्टर 3 पेपर 5 आणि पेपर 6 असे तुम्हाला दोन पेपर आहेत. पेपर 5 जो आहे तो BSc 2 सेमिस्टर 3 पेपर 5 जो आहे तो फिजिकल केमिस्ट्री आणि पेपर 6 ह्या सेमिस्टरला जो आहे तो इंडस्ट्रियल केमिस्ट्री. ईच पेपर कन्सिस्ट ऑफ 50 मार्क्स ईच. म्हणजे प्रत्येक पेपर तुमचा 50 मार्काचा असेल. म्हणजे BSc 2 ला सुद्धा तुम्हाला 3 सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे BSc 1 च्या 4 सब्जेक्ट पैकीच आपण 3 सब्जेक्ट सिलेक्ट केले आणि प्रत्येक पेपरचा प्रत्येक सब्जेक्टचे पुन्हा 2-2 पेपर आहेत. प्रत्येक पेपर हा 50-50 मार्काचा आहे. मार्केटमध्ये अशा पद्धतीने फडके प्रकाशनचे बुक्स अवेलेबल आहेत. चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही वाचू शकता. उलट मी तर म्हणेल की पुस्तक वाचल्यानंतर मग YouTube तुम्हाला ऐका आणि चांगल्या प्रकारे मग ते सांगितलेलं समजेल. आणि आता YouTube डायरेक्ट जर तुम्ही ऐकायला गेला तर आपल्याला पाठ्यपुस्तकाचा पुढचा रेफरन्स काय लागत नाही. त्याचा जो काय सिलेबस असेल या दोन्ही पेपरचा पेपरचा सिलेबस तुम्हाला ग्रुपवरती टाकण्यात येईल. सिलेबस बघा, कोणकोणते टॉपिक्स आहेत बघा, ते म्हणजे तुमच्या त्या टॉपिकच्या खाली कुठले पॉइंट्स आहेत तेही व्यवस्थितपणे वाचा. पहिल्यांदा ते काम करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता फिजिकल केमिस्ट्री जर आपण बघितलं तर पहिला टॉपिक जो आहे तो इलेक्ट्रोलायटिक म्हणजे युनिट 1 इज इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी, युनिट 2 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स, युनिट 3 सरफेस केमिस्ट्री, युनिट 4 न्यूक्लियर केमिस्ट्री अँड लास्ट वन दॅट इज युनिट 5 इज द केमिकल कायनेटिक्स. असे एकंदरीत तुम्हाला म्हणजे ह्या वर्षी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक सब्जेक्टचे 2 पेपर 50-50 मार्काला प्रत्येक पेपर म्हणजे 100 मार्क सेमिस्टर 3 ला, 100 मार्क सेमिस्टर 4 ला आणि शिवाय प्रॅक्टिकलचे 100 मार्क्स. म्हणजे एकंदरीत तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट हा 300 मार्काचा असेल वर्षभरामध्ये. सेमिस्टर 3 ला 100, सेमिस्टर 3 ला 100, सेमिस्टर 4 ला 100 आणि प्लस 100 मार्क्स प्रॅक्टिकलचे. अशा पद्धतीने 300 मार्क हे प्रत्येक सब्जेक्ट करता येतील. म्हणजे 3 सब्जेक्टचे मिळून तुम्हाला 900 मार्क्स. शिवाय एन्व्हायरमेंटल सायन्स हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे, त्यामध्ये पास झालंच पाहिजे. म्हणजे कंपल्सरी म्हणजे त्याचे मेरिट करता तुम्हाला पर्सेंटेज करता ते मार्क्स काय ग्राह्य धरले जाणार नाही, फक्त पास झालं पाहिजे आणि ते होतं काय अडचण नाही. मार्केटमध्ये ह्या प्रकारे बुक्स अवेलेबल आहेत फडके प्रकाशनचं फिजिकल केमिस्ट्री आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्री. माझ्यामध्ये साधारणतः 70-80 रुपये प्रत्येक पुस्तकाची किंमत असते. पुस्तक आपण विकत घ्यावे, अपेक्षा करू नये 30-40 रुपयाला झेरॉक्स मारून वगैरे अशा प्रकारे. तर पुस्तकं नवीन घ्यावे, छान घ्यावेत, आपण वाचू शकतो. ठीक आहे. आता माझ्यावर जो टॉपिक आहे तो म्हणजे जो पेपर आहे तो BSc 2 सेमिस्टर 3 पेपर 5 दॅट इज फिजिकल केमिस्ट्री. मग त्यामधले काही टॉपिक्स मी घेणार आणि काही टॉपिक्स डाके सर घेतील. त्यामुळे हा जो तुमचा पेपर असेल 2 टीचरमध्ये डिवाइड झाला असेल. त्याच पद्धतीने इंडस्ट्रियल केमिस्ट्री हे सुद्धा तुम्हाला 2 शिक्षक कोण असतील ते तुम्हाला घेतील, त्या तुम्हाला सांगतील की हा पेपर आम्ही घेणार आहे म्हणून. म्हणजे कन्सर्न टीचर तुम्हाला त्याची माहिती सांगतील. आता आपण ह्याच्यामध्ये म्हणजे पेपर 5 फिजिकल केमिस्ट्री ह्यामधला जो टॉपिक आहे तो आपण सुरू करूया. दॅट इज केमिकल कायनेटिक्स म्हणजे युनिट 5 केमिकल कायनेटिक्स. आता ह्यामध्ये तुम्हाला सिलेबसला यावर्षी सिलेबसला जर बघितलं यावर्षी ह्या सिलेबसमध्ये जनरल इंट्रोडक्शन ह्या युनिटमध्ये, त्याच्यानंतर थर्ड ऑर्डर रिॲक्शन, त्याचं डेरिव्हेशन ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर थर्ड ऑर्डर रिॲक्शन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थर्ड ऑर्डर रिॲक्शन्स, त्याच्यानंतर हाफ लाईफ पिरियड युनिट 1 आणि त्याच्यानंतर कोलिजन थेअरी आणि ट्रान्झिशन थेअरी. म्हणजे पाठीमाग त्याच्या अगोदर जो सिलेबस होता त्यामध्ये काय तुम्हाला डिलिट केलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. आता आपल्याला जो बघायचा आहे मग जरी डायरेक्ट थर्ड ऑर्डर रिॲक्शन जरी असलं सिलेबसला तरी प्रत्येक विद्यार्थ्यांना रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय आणि मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन म्हणजे काय ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. शिवाय ह्याची डेफिनेशन म्हणजे व्हॉट इज मीन बाय केमिकल कायनेटिक्स म्हणजे अगदी FY पासून किंवा तुम्हाला 12वी मध्ये केमिकल कायनेटिक्स 12वी पासून अगदी MSc किंवा तुम्ही पूर्ण शिक्षण शिकेपर्यंत ज्या समजा MSc लेवलला गेला फिजिकल केमिस्ट्री असेल तर प्रत्येकाला
केमिकल काइनेटिक्सचा प्रश्न ओरली विचारला जातो आणि त्या विद्यार्थ्यांना सांगता येत नाही, तर आपल्याला केमिकल काइनेटिक्सची डेफिनेशन पहिल्यांदा सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपण कुठलं जरी घेतलं तर ही ब्रँच फिजिकल केमिस्ट्री काय ब्रँचेस आहेत, केमिकल काइनेटिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनॅमिक्स, मग त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक्स वगैरे, क्वांटम मेकॅनिक्स, पुन्हा स्पेक्ट्रोस्कॉपी असतील फिजिकलच्या, ह्या प्रकारे ब्रँचेस राहतात. सरफेस केमिस्ट्री असेल, त्यामुळे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केमिकल काइनेटिक्स महत्त्वाची ब्रँच आहे. म्हणजे डेफिनेशन सांगताना आपण स्टार्ट करू शकतो. म्हणजे केमिकल काइनेटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ, इथंपर्यंत आपलं बरोबर येतं, याच्या पुढचंच बरोबर येत नाही. तर लक्षात ठेवा, तुम्हाला पाठ्यपुस्तक पुढचं काही जरी नाही आलं, एखाद्याचं नुसतं डेफिनेशन येत असताना एवढं दिलं, द स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स, तरी सुद्धा ही डेफिनेशन 100% बरोबर. द स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. रेट मीन्स स्पीड, रेट मीन्स व्हेलॉसिटी. ऍक्च्युली रेट इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स आपण म्हणतो, असून तेवढ्या डीप मध्ये याची काय गरज नाही. ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करताना एकच कन्सिडर करायचं, स्पीड, व्हेलॉसिटी आणि रेट तिन्हीचे अर्थ एकच. त्यामुळे स्पीड ऑफ रिॲक्शन, व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन आणि रेट ऑफ रिॲक्शन तिन्हीचा अर्थ एकच. डेफिनेशन डीप मध्ये सांगताना कशा पद्धतीने सांगायची पहा. फक्त तुम्हाला मी सांगितले शॉर्ट मध्ये सांगताना द स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स, एवढी डेफिनेशन पुरेशी आहे. पण अगदी तुम्हाला डिटेल मध्ये सांगायचं आहे, छानपैकी सांगायचं आहे, तर त्यात तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता, केमिकल कायनेटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. हा एक पॉइंट आला पाहिजे. दुसरा, मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन. तिसरी म्हणजे याच्यामध्ये पॉइंट अँड द फॅक्टर्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन अँड कॅटलिस्ट दॅट अफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन. ह्या पद्धतीने आपल्याला सांगता आलं पाहिजे. नाही आलं तर तुम्हाला काय सांगितलं, द स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स, एवढं जरी सांगितलं तर बघितलं. आता आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये मग आता रिॲक्शन्स आपल्या तीन प्रकारचे असतात. एक स्लो रिॲक्शन्स, फास्ट रिॲक्शन्स आणि मॉडरेटली रेट असणाऱ्या रिॲक्शन्स, म्हणजे ज्याचा आपण रेट किंवा स्पीड मेजर करू शकतो असे रिॲक्शन्स. म्हणजे आपण आता तर बघितलं तर वी कन्सिडर द व्हेरी फास्ट रिॲक्शन्स. मग त्याचे एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. फास्ट रिॲक्शन्स तुमच्या म्हणजे वारंवार जे तुम्ही एक्सपेरिमेंट करत असता किंवा तुमच्या बघण्यामध्ये आढळण्यामध्ये जे असतात ते एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. कुठल्या एखाद्या सायकलचा टायर फुटला, म्हणजे आपण टायर फुटला म्हणतो असतो, प्रत्यक्षात टायरच्या ट्यूब असते, ट्यूब फुटल्यानंतर हवा एकदम बाहेर पडते, म्हणजे बस्ट होतं. ते काय सांगून होतं का नाही, क्विक रिॲक्शन. म्हणजे कुठल्याही वाहनाचं एखाद्याला ट्यूब फुटते, त्याला मोठा आपल्याला फट्ट दिसणार असतो, इज द व्हेरी फास्ट रिॲक्शन. तरी आपल्या व्यवहारातले साधे साधे उदाहरण आपण बघूया. तर ह्याचे जर आपण फास्ट रिॲक्शनची जर बघितलं, म्हणजे व्हेरी फास्ट रिॲक्शन जर बघितल्या तर आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. पहिलं एक्झाम्पल, न्यूट्रलायझेशन ऑफ एन ऍसिड बाय बेस. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एंड पॉइंट घेत असता त्याला कलरलेस टू पिंक, त्या पिंक टू कलरलेस लगेच येतो, लगेच तो स्लोली येत नाही. म्हणजे न्यूट्रलायझेशन ऑफ एन ऍसिड बाय बेस, जो पिंक कलर मिळतो तो इन्स्टंटली मिळतो. म्हणजे ते एक एक्झाम्पल देत आहे. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला काय देता येईल बघा. म्हणजे फॉस्फरस जर आपण म्हणतो, फॉस्फरस हा उघड्यात ठेवत नाही, तो पाण्यामध्ये ठेवतात. त्याचं रिझन काय, तो रूम टेम्परेचरला पेट घेतो. म्हणजे ए पीस ऑफ फॉस्फरस बर्स्ट इनटू फ्लेम व्हेन एक्सपोज्ड टू एअर. हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. तिसरे एक्झाम्पल, प्रिसिपिटेशन ऑफ AgCl बाय ऍडिंग HCl टू AgNO3. म्हणजे AgNO3 मध्ये जर आपण HCl जर ऍड केला तर इमिजिएटली गिव्ह AgCl प्रेसिपिटेट. ह्या फास्ट रिएक्शनचे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील. किंवा व्हेरी स्लो रिॲक्शन्स. एक्झाम्पल आपण बेस्ट एक्झाम्पल सांगू शकतो की रस्टिंग ऑफ आयर्न, म्हणजे लोखंड जे गंजतं, दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ व्हेरी स्लो रिॲक्शन्स. मग इन केमिस्ट्री आपण जर बघितला तर द रेट ऑफ रिॲक्शन्स आर नॉट मेजरेबल. इथं सुद्धा
म्हणजे फार फास्ट रिएक्शन्स आणि फार व्हेरी स्लो रिएक्शन्स इट इज नॉट पॉसिबल टू मेजर द रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे इन बोथ द केसेस, इन व्हेरी फास्ट रिएक्शन्स आणि इन व्हेरी स्लो रिएक्शन्स इट इज नॉट पॉसिबल टू मेजर द रेट ऑफ रिएक्शन्स. पण नावेडेज व्हेरी फास्ट रिएक्शन्स आर मेजरेबल. परंतु आपल्याला आपण आता जो स्टडी करणार आहे तो अशा पद्धतीने स्टडी करणार की मॉडरेटली रेट असणार, म्हणजे ज्याचा रेट आपण मेजर करू शकतो अशाच रिएक्शनचा आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू.